हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स. आज आपण बघूया की इस्टिमेशन 1 पार्ट 1 म्हणजे काय. यामध्ये आपण बघूया की टाईप्स ऑफ इस्टिमेट. आता आपण याचा सिग्निफिकन्स काय हे बघा. कोणतीही गोष्ट तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस त्याचा एक सिग्निफिकन्स बघा की कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या त्यामध्ये. आता लेट सपोज आपली एम पी एस सीमध्ये या गोष्टीचा काय सिग्निफिकन्स आहे. टाईप्स ऑफ इस्टिमेटवर कसे क्वेश्चन्स विचारतात. आता टाईप्स ऑफ इस्टिमेटवर एम पी एस सी दोन प्रकारचे क्वेश्चन विचारते. पहिलं म्हणजे एक जनरल क्वेश्चन विचारते आणि एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं क्वेश्चन विचारते. जनरल क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तर ते विचारते विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट ॲक्युरेट इस्टिमेट और मोस्ट रिलायबल इस्टिमेट. आन्सर इज द डिटेल्ड इस्टिमेट. म्हणजे एक जनरल पर्स्पेक्टिव्हनं क्वेश्चन झाला हा. आणि एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं यामध्ये एक रिवाइज्ड इस्टिमेट म्हणून एक टॉपिक आहे. त्यामध्ये विचारतात की ऑन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स द इस्टिमेट इज रिवाइज्ड. म्हणजे कोणत्या कंडिशनला इस्टिमेट हे रिवाइज केलं जातं. तर हे झालं ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. तर या दोन्ही पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला हा स्टडी करायचा आहे. ब्रिज इंजिनिअरिंगसाठी आपण पूर्ण एम पी एस सी मेन्सचा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन आतापर्यंत एम पी एस सीला जेवढे विचारले होते ते पूर्ण कवर केलेले आहे. ते एका प्लेलिस्टमध्ये आहे. ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा वर आय बटन आहे तिथे क्लिक करा, तिथे पण तुम्हाला भेटून जाईल. ओके. नाव वी विल सी टाईप्स ऑफ इस्टिमेट. आता टाईप्स ऑफ इस्टिमेट पाहण्याच्या आधी आपण बघूया की व्हॉट इज इस्टिमेट. इस्टिमेट काय असतं. इट इज द प्रोबॅबल कॉस्ट ऑफ वर्क बिफोर द कन्स्ट्रक्शन इज टेकन अप. म्हणजे काय, जी ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट आपण काढलेली असते कन्स्ट्रक्शन करायच्या आधी, जी कॉस्ट काढलेली असते त्याला आपण इस्टिमेट म्हणतो. आता लेट सपोज तुम्हाला एक बिल्डिंग बांधायची आहे, तर तुम्ही काय कराल, त्याची आधी प्रॉबॅबल म्हणजे ॲटलिस्ट किती खर्च येईल बाबा ते काढाल ना. तर त्या कॉस्टला आपण म्हणतो इस्टिमेशन. ओके. म्हणजे काय, इव्हॅल्युएटिंग कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोजेक्ट. आता इस्टिमेशन जर काढायचं असेल तर आपल्याला कोणकोणता डेटा रिक्वायर्ड आहे. देर आर 3 डेटाज वी रिक्वायर. फर्स्ट इज द ड्रॉइंग, देन स्पेसिफिकेशन अँड देन रेट्स. आता ड्रॉइंगमध्ये काय लागतं आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला कशाचा काढायचा आपल्याला इस्टिमेट, त्याचा प्लॅन लागतो, त्याचे सेक्शन्स लागतात. ओके. त्यानंतर सेकंड लागतं स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशनमध्ये लागतं प्रत्येक आयटम्सचे स्पेसिफिकेशन, आपल्याला किती काढायचं आहे, ह्याची क्वांटिटी किती आहे, ह्या मटेरियलची क्वांटिटी किती आहे, एक्झिक्युशन कसं करायचं आहे वर्कचं, किंवा वर्कमॅनशिप किती लागेल, ते सगळ्याला आपण फाइंड आउट करावं लागतं स्पेसिफिकेशनमध्ये. अँड थर्ड आहे रेट्स. रेट्समध्ये रेट्स ऑफ द व्हेरियस आयटम ऑफ वर्क. प्रत्येक वर्कचे काही काही रेट्स असतात, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करून त्याचं कॉस्ट काढावी लागते. तर असे आपल्याला 3 डेटा लागतो. दॅट इज द ड्रॉइंग, स्पेसिफिकेशन अँड द रेट्स. ओके. आता स्पेसिफिकेशनमध्ये 2 प्रकारचे स्पेसिफिकेशन असतात. एक असतं जनरल और ब्रीफ स्पेसिफिकेशन अँड सेकंड इज द डिटेल्ड स्पेसिफिकेशन. आता जनरल आणि ब्रीफ स्पेसिफिकेशन असतं ते एक जनरल आयडिया देते की बिल्डिंग कशी आहे. म्हणजे इट गिव्स द नेचर, क्वालिटी अँड क्लास ऑफ वर्क्स अँड मटेरियल. एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह भेटतो आपल्याला की आपली बिल्डिंग कशी आहे. ओके. पण दुसरं जे असतं ते डिटेल्ड स्पेसिफिकेशन. त्या डिटेल्ड स्पेसिफिकेशनमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहिली जाते. त्यामध्ये क्वांटिटी किती आहे, क्वालिटी कशी आहे मटेरियलची, मेथड ऑफ प्रिपरेशन कसं आहे, वर्कमॅनशिप कशी आहे आणि वर्क कसं एक्झिक्यूट करायचं आहे, दॅट सीड इन द डिटेल्ड स्पेसिफिकेशन. ओके. तर असे 2 प्रकारचे स्पेसिफिकेशन आहे, लक्षात ठेवा. आणि लास्टला असतं रेट. रेट म्हणजे आपण प्रत्येक आयटमचे रेटनुसार त्याची कॉस्ट काढतो. ओके. तर एवढे डेटा आपल्याला रिक्वायर्ड आहेत व्हाईल प्रिपेअरिंग द इस्टिमेट. आता आपण बघूया की टाईप ऑफ इस्टिमेट. टाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते इस्टिमेट आहे. पहिला आहे प्रिलिमिनरी इस्टिमेट, देन इज द अप्रॉक्सिमेट, ॲब्स्ट्रॅक्ट और रफ कॉस्ट इस्टिमेट. नेक्स्ट इज द प्लिंथ एरिया इस्टिमेट, देन क्यूब रेट इस्टिमेट, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी इस्टिमेट, डिटेल्ड इस्टिमेट, सप्लिमेंटरी इस्टिमेट अँड सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड इस्टिमेट. आता हे एवढे 8 प्रकारचे इस्टिमेट आहेत दॅट वी नीड टू स्टडी. आता हे आपल्याला फुल डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. एक तर आपल्याला जनरल पर्स्पेक्टिव्हनं पण स्टडी करायचं आहे आणि ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं पण स्टडी करायचं आहे. ओके.
Next is the first is the preliminary estimate or the approximate, also we called as abstract or rough cost estimate. आपण हे कशासाठी प्रिपेअर करतो? वी प्रिपेअर द प्रिलिमिनरी एस्टिमेट फॉर द गेटिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. म्हणजे आपण काय करतो जनरली, आपण हे एस्टिमेट प्रिपेअर करतो टू डिसाईड द फायनान्शियल ॲस्पेक्ट, म्हणजे कॉस्ट काय त्या प्रोजेक्टची ती आपण तयार करतो आणि ते आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटीला देतो फॉर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. म्हणजे आपण एक प्रपोजल देतो, बाबा एवढी कॉस्ट आहे, एवढी आहे, तर ते कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय करतं, ते चेक करतं आणि ते चेक केल्यानंतर ते ॲक्सेप्टन्स देतं. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. ओके, म्हणजे काय, फॉर्मल ॲक्सेप्टन्स ऑफ द प्रपोजल बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी इज कॉल्ड ॲज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. ओके, मग आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मिळवण्यासाठी आपण प्रिलिमिनरी एस्टिमेट किंवा ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रिपेअर करतो. आता नेक्स्ट आहे प्लिंथ एरिया एस्टिमेट. प्लिंथ एरिया मीन्स व्हॉट? प्लिंथ एरिया मीन्स लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. ओके, आता हे आपण कशासाठी प्रिपेअर करतो? हे ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे. जर आपल्याला लवकर जर एस्टिमेट काढायचा असेल, ॲप्रॉक्सिमेट जर काढायचा असेल, तर आपण या मेथडनं काढतो. तर याची क्वांटिटी आपण कशी काढतो? प्लिंथ एरिया मल्टिप्लाय बाय प्लिंथ रेट, विच इज द लिस्ट ॲक्युरेट मेथड. आता ॲप्रॉक्सिमेट असल्यामुळे आपण यावरून किती अपेक्षा करू शकतो? तर हे लिस्ट ॲक्युरेट असतं. प्लिंथ एरिया मल्टिप्लाय बाय प्लिंथ रेट, दॅट वी विल गेट द क्वांटिटी. नेक्स्ट इज द क्यूब रेट एस्टिमेट. आता जसं आपण प्लिंथ एरिया पाहिलं विच इज द ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट, तसंच क्यूब रेटसुद्धा ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे. यामध्ये एकच स्लाईड चेंज आहे की आपण हाईट ऑफ द बिल्डिंग आहे ना, ते सुद्धा कन्सिडर करतो. त्यामुळे ही स्लाइटली ॲक्युरेट आहे प्लिंथ एरियापेक्षा. ओके, विच इज सुटेबल फॉर द मल्टी स्टोरीड बिल्डिंग. मल्टी स्टोरी बिल्डिंगसाठी का सुटेबल आहे? कारण यामध्ये आहे ना, जी हाईट ऑफ बिल्डिंग आहे ना, ती सुद्धा आपण कन्सिडरेशनमध्ये घेतो. दॅट्स वाय इट इज द सुटेबल फॉर द मल्टी स्टोरीड बिल्डिंग. आता याची क्वांटिटी कशी काढतात? एल मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय एच मल्टिप्लाय बाय तुम्हाला क्यूब रेट दिलेला असतो. ओके, तर त्यानुसार आपण क्यूब रेट एस्टिमेट काढतो. नेक्स्ट आहे ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड एस्टिमेट. ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड एस्टिमेटमध्ये काय असतं? आपल्याला फक्त इथे प्लॅनची गरज असते. हा जनरली यूज करत नाहीत, बट स्टील इन एक्झाममध्ये विचारलं तर इट रिक्वायर्स प्लान. नेक्स्ट इज द डिटेल्ड एस्टिमेट. आता जसं आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटतं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन भेटतं प्रिलिमिनरी एस्टिमेटवर, नंतर आपण डिटेल्ड एस्टिमेट प्रिपेअर करतो. डिटेल एस्टिमेटमध्ये सगळं असतं. क्वांटिटी ऑफ मटेरियल्स असतं, क्वालिटी ऑफ मटेरियल, वर्कमॅनशिप असतं, हाऊ मेथड ऑफ प्रिपरेशन असतं आणि हाऊ वर्क कॅन बी एक्झिक्युटेड, त्याचं सगळं डिटेल्ड एस्टिमेटमध्ये असतं. त्यामुळे इट इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड, कारण यामध्ये स्लाईट सगळ्या गोष्टी असतात. अँड ऑल्सो विच इज द मोस्ट रिलायबल एस्टिमेट. आणि हा फेमस क्वेश्चन आहे, SSC JEEला सुद्धा विचारलेला आहे, MPSC 2012ला सुद्धा विचारलेला आहे आणि मॅक्सिमम एक्झाममध्ये रिपीट क्वेश्चन हा होतच असतो. तर लक्षात ठेवा की सगळ्यात मोठा, सगळ्यात ॲक्युरेट जो एस्टिमेट आहे तो आहे डिटेल्ड एस्टिमेट. या एस्टिमेटमध्ये आपण काय करतो? आपला जो हेड आहे, हेड म्हणजे काय? आपली बिल्डिंग, ज्याचं आपल्याला एस्टिमेशन प्रिपेअर करायचं आहे, त्याला आपण सब हेडमध्ये डिवाईड करतो. सब हेड म्हणजे काय? सब हेड म्हणजे आपण पर्टिक्युलर्स पाहिलेले आहेत आयटम्स, अर्थवर्क किंवा ब्रिकवर्क किंवा पेंटिंग, प्लास्टरिंग, या सब हेड्समध्ये डिवाईड करतो. ओके, आणि क्वांटिटी, या सब हेडची सगळ्याची क्वांटिटी आपण प्रिपेअर करतो. म्हणजे काय करतो आपण? सगळे स्लाईट ज्या सब हेड्स आहेत त्यामध्ये किती क्वांटिटी रिक्वायर्ड आहेत, किती प्लास्टरिंगमध्ये किती मेसेन्स रिक्वायर्ड आहेत, किती टाईम लागेल, सगळं आपण प्रिपेअर करतो. त्यामुळे डिटेल्ड एस्टिमेट असतो जो एवढा ॲक्युरेट एस्टिमेट असतो. आणि डिटेल्ड एस्टिमेट आपण केला की नंतर आपण त्याला टेक्निकल ऑथॉरिटीकडे पाठवतो फॉर द टेक्निकल सँक्शनसाठी. तर पर्पज काय डिटेल्ड एस्टिमेटचा? जेव्हा आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन भेटतं प्रिलिमिनरी एस्टिमेटवर, जे ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेटवर, त्यानंतर ते आपण त्याचं बारकाईनं सगळे सबहेड्स सगळे जे आहेत त्याचे बारकाईनं सगळ्याच्या क्वांटिटी प्रिपेअर करतो. त्यामध्ये सगळे डिझाईन प्रिपेअर करतो आणि ते प्रिपेअर करून आपण त्याला टेक्निकल सँक्शनसाठी पाठवतो. ठीक आहे. आता नेक्स्ट इज द रिवाइज्ड एस्टिमेट. आता रिवाइज्ड एस्टिमेट आपण
का प्रिपेअर करतो हे बघा. लक्षात घ्या की रिवाइज्ड एस्टिमेट म्हणजे काय, इट इज ऑल्सो डिटेल्ड एस्टिमेट. आता हा आपण का करतो. रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड व्हेन ओरिजिनल सँक्शन एस्टिमेट एक्सीड बाय मोर दॅन 5%. म्हणजे तुमची जी ओरिजिनल एस्टिमेट आहे, ओरिजिनल सँक्शन अमाऊंटपेक्षा जर अमाऊंट आहे जर 5%ने इन्क्रीज झाली तर आपण एस्टिमेट रिवाइज करतो. ओके. नेक्स्ट आहे, जर आपली एक्सपेंडेशन ऑन वर्क एक्सिड्स बाय अमाऊंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन बाय मोर दॅन 10%. म्हणजे वर्कवर जे एक्सपेंडिचर आहे ते जर आपलं 10%पेक्षा इन्क्रीज झालं तेव्हा सुद्धा आपण एस्टिमेट रिवाइज करतो. अँड नेक्स्ट इज द वेन देर आर मटेरियल डेव्हिएशन फ्रॉम द ओरिजिनल प्रपोजल इवन कॉस्ट मे बी मेट फ्रॉम द सँक्शन्ड अमाऊंट. म्हणजे इवन दो आपली जरी सँक्शन्ड अमाऊंट जरी सेम असले पण क्वांटिटी ऑफ मटेरियल आपली चेंज असली, आपल्या आता ब्रिकमध्ये चेंजेस असले किंवा आपण जे सिमेंट वापरणार आहेत किंवा सँड वापरणार आहे त्यामध्ये जर डेव्हिएशन होत असेल क्वांटिटीमध्ये वगैरे, ते जरी असेल तरीसुद्धा आपण त्यावेळेससुद्धा रिवाइज्ड एस्टिमेट हे रिवाइज करतो. तर यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की पहिला आहे की वेन ओरिजिनल सँक्शन एस्टिमेट एक्सिड्स मोर दॅन 5%. ते कोणत्याही रिझनमध्ये असू द्या, ते वेदर इट इज बिंग द रेट आपल्याला इन्सफिशियंट नसतील त्यावेळेस किंवा आपले अदर काही रिझन असू द्या, त्यापेक्षा जर 5%पेक्षा जास्त गेलं तर आपण एस्टिमेट रिवाइज करतो. नेक्स्ट आहे वेन एक्सपेंडिचर ऑन वर्क एक्सिड्स अमाऊंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शनपेक्षा जर 10%ने इन्क्रीज झाली तर ते सुद्धा आपण रिवाइज करतो. आणि मटेरियलचं जर डेव्हिएशन असेल तेव्हासुद्धा आपण एस्टिमेट रिवाइज करतो. ओके. नेक्स्ट आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. आता ही सप्लिमेंटरी एस्टिमेट आहे जे आपण कधी प्रिपेअर करतो. आता लेट सपोज आपल्याला एक सँक्शन्ड अमाऊंट झालेली आहे, सगळं झालेलं आहे, आपलं वर्क पण सुरू झालेलं आहे, पण वर्क सुरू असताना आपल्याला वाटलं की अजून थोडी गरज आहे मटेरियलची, तर त्यावेळेस वाटलं तर त्यावेळेस आपण सप्लिमेंटरी एस्टिमेट प्रिपेअर करतो. किंवा फॉर ॲडिशनल वर्क ड्यू टू मटेरियल डेव्हिएशन ते जर असेल तेव्हा आपण सप्लिमेंटरी एस्टिमेट तयार करतो. नेक्स्ट आहे सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड एस्टिमेट. वेन वर्क इज पार्शियली अबॅन्डन्ड. म्हणजे आपलं जे वर्क आहे ते जर काही काळासाठी थांबलं किंवा इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द रिमेनिंग वर्क इज लेस दॅन 95%. म्हणजे आपलं 5%पेक्षा जास्त वर्क झालेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो 5%पेक्षा आपलं वर्क जास्त झालेलं आहे किंवा इस्टिमेटेड कॉस्टच्या लेस दॅन 95% जर वर्क आपलं राहिलं असेल किंवा मटेरियल डेव्हिएशन जर असतील तर त्यावेळेस आपण जे ओरिजिनल इस्टिमेट आहे ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडून रिवाइज करतो. ओके. कंडिशन्स लक्षात ठेवा. पार्शियली अबॅन्डन्ड, वेदर ते पावसामुळे किंवा काहीतरी ऑब्स्ट्रक्शन असतील किंवा काहीतरी काम चालू असेल किंवा फंड, त्यामुळे काही कारणास्तव जर आपलं वर्क अबंडंट झालं असेल आणि आपलं जर 5%पेक्षा जास्त काम झालं असेल किंवा 95%पेक्षा कमी आपलं काम राहिलेलं असेल किंवा मटेरियल जर डेव्हिएशन असतील तर आपण हे एस्टिमेट प्रिपेअर करतो बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. त्यानंतर आपण त्याचं फ्रेश टेक्निकल सँक्शन तयार करतो. ओके. तर असे 8 प्रकारचे एस्टिमेट आहेत. पहिला आहे प्रिलिमिनरी एस्टिमेट. ते आपण कशासाठी प्रिपेअर करतो, फॉर गेटिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन. प्लिंथ एरिया एस्टिमेट, ॲप्रॉक्झिमेट एस्टिमेट, क्यूब रेट ॲप्रॉक्झिमेट, ॲप्रॉक्झिमेट क्वांटिटी मेथड एस्टिमेट, इट रिक्वायर्स प्लॅन. डिटेल्ड एस्टिमेट, वन्स आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन भेटलं तर आपण टेक्निकल सँक्शनसाठी डिटेल्ड एस्टिमेट प्रिपेअर करतो. रिवाइज एस्टिमेट कशासाठी करतो, त्यामध्ये या 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहेत. अदर दॅन दॅट रिवाइज एस्टिमेटमध्ये काही लक्षात ठेवायचं नाही. सप्लिमेंटरी एस्टिमेट ड्यू टू मटेरियल डेव्हिएशन आणि सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड एस्टिमेट जेव्हा इस्टिमेटेड कॉस्ट रिमेनिंग वर्क ऑफ इस्टिमेटेड कॉस्ट ही लेस दॅन 95% असेल त्यावेळेस आपण हे प्रिपेअर करतो. ओके. तर हे सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. आता नेक्स्ट आहे सम इम्पॉर्टंट टर्म्स. आता यामध्ये काही टर्मिनॉलॉजी आहेत दॅट वी विल सी. आता कॉन्टिजन्सी काय असते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक हेड असतं आणि एक सब हेड असतं. हेड म्हणजे काय, हेड म्हणजे आपल्याला ज्याचं एस्टिमेशन तयार करायचं आहे. म्हणजे एक बिल्डिंग आहे
आपली बिल्डिंगचं एस्टिमेट तयार करायचं. आपली बिल्डिंग हे हेड झालं. सब हेड काय झालं, सब हेड झालं त्यामध्ये अर्थ वर्क झालं, ब्रिक वर्क झालं, पेंटिंग झाली, प्लास्टरिंग झाली, पॉइंटिंग. हे जे युनिट्स आहेत, डिफरंट आयटम्स ऑफ युनिट्स, ते आपले सब हेड झाले. आता असे वर्क जे विच डू नॉट फॉल अंडर द सब हेड्स त्याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. लक्षात ठेवा, असे वर्क, पेटी वर्क्स दॅट डू नॉट फॉल अंडर दी सब हेड त्याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. म्हणजे जे अर्थ आता मी तुम्हाला सांगितलं, अर्थ वर्क, ब्रिक वर्क, वूड वर्क किंवा जे पेंटिंग, प्लास्टरिंग यामध्ये जे वर्क येत नाहीत त्याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. आता याची जी कॉस्ट आहे ती याची असते जनरली 3 to 5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. किती असते, 3 ते 5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतात. ठीक आहे, आणि खूप महत्त्वाच्या व्हॅल्यू आहेत. 3 to 5% मगअप करा, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, आता आपण बघितलं कॉन्टिजन्सी काय असतं. नेक्स्ट आपण बघूया की वर्क चार्जड इस्टॅब्लिशमेंट. आता जेव्हा आपलं कन्स्ट्रक्शन सुरू असतं त्यावेळेस मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये आपण सुपरवायझर किंवा चौकीदार वगैरे ह्यांना अपॉइंट करतो, जे एक्झिस्टिंग स्टाफ आहे त्यांना असिस्ट करण्यासाठी. ठीक आहे, तर त्यांची जी सॅलरी असते ती आपण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट अकाउंटमधून देतो. हे असे इस्टिमेशनमध्ये प्रोव्हिजन आहे. तर त्या प्रोव्हिजनलाच आपण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणतो. म्हणजे काय, इस्टॅब्लिशमेंट विचार डायरेक्टली पेड टू दी वर्क्स दॅट इज कॉल्ड ॲज द वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. ओके, आता त्याचं प्रोव्हिजन आहे 1.5 to 2% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. हा MPSC 2019ला विचारला होता आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं असू शकतं की आन्सर तर MPSCनं वेगळं दिलं तर पण तुम्ही इथे वेगळे केले 1.5 to 2% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. हे बघा, आता इस्टिमेशनमध्ये असे व्हेरियस बुक्स आहेत. आता मी जे बुक्स फॉलो करतो ते आहे BN दत्ता. ठीक आहे, आता तुम्ही जर पुस्तक पाहिले तर भरपूर पुस्तक आहेत. तुम्ही कोहलीचं एक पुस्तक पहा, त्यामध्ये वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंटची व्हॅल्यू ही चेंज आहे, किंवा बाकी कोणतेही बुक पहा. त्यामुळे हे बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कोणतंही एक रेफरन्स बुक वापरा MPSCसाठी. कारण इस्टिमेशनमध्ये प्रत्येक बुकमध्ये थोड्या स्लाईट व्हॅल्यू चेंज आहेत. ठीक आहे, तर स्टँडर्ड रेफरन्स बुक MPSC मोस्ट ऑफ द वेळेस फॉलो करतो ते म्हणजे BN दत्ता. आता लास्ट इयरला वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंटला त्यांनी आन्सर वेगळं दिलं होतं, मान्य आहे मला, बट स्टील आय विल रिकमेंड यू टू फॉलो द BN दत्ता बुक. ओके, आता नेक्स्ट आहे टूल्स अँड प्लांट्स. आता टूल्स अँड प्लांट्स काय आहे, आपल्याला जेव्हा एक्झिक्युशन करायचं असतं मोठमोठ्या वर्क्सचं, त्यासाठी आपल्याला मशीन्स वगैरे लागतात. तर त्या मशीन्स वगैरेसाठी आपल्याला 1 ते 1.5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंगचं प्रोव्हिजन आहे, त्याला आपण टूल्स अँड प्लांट्स म्हणतो. ठीक आहे, आणि जनरली जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, ते कॉन्ट्रॅक्टरला स्वतःलाच त्याला मॅनेज करावं लागतं टूल्स अँड प्लांट्स, जे रिक्वायर्ड मशिनरी आहेत त्या. ओके, नेक्स्ट आहे सिंटेन चार्जेस, डिपार्टमेंटल चार्जेस और सुपरविजन चार्जेस. आता जेव्हा एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ते दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम घेतं, त्यासाठी टू मीट दॅट एक्सपेन्सेस त्याला सुपरविजनसाठी किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी वगैरे डिझायनिंगसाठी वगैरे कॉस्ट लागते. त्या कॉस्टलाच म्हणतात आपण सिंटेन चार्जेस, डिपार्टमेंटल चार्जेस किंवा सुपरविजन चार्जेस. आणि ते कॉस्ट असते 10 to 15% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. ओके, तर आता आपण बघूया की डिटेलमध्ये कॉन्टिजन्सी काय आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जे सब हेड्समध्ये आयटम्स येत नाहीत त्या आयटम्सला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. सब हेड्स म्हणजे काय, हेड्स आणि सब हेड्स म्हणजे काय, तुमची हेड जर बिल्डिंग असेल तर सब हेड्स असतात अर्थवर्क, ब्रिकवर्क किंवा पेंटिंग किंवा प्लास्टरिंग. ज्या गोष्टी सब हेड्समध्ये येत नाहीत त्या गोष्टी आपण कॉन्टिजन्सीमध्ये टाकतो आणि त्याचं प्रोव्हिजन किती आहे, 3 to 5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. नेक्स्ट आहे वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला एका मोठ्या प्रोजेक्टवर स्किल लेबर्स लागतात किंवा सुपरवायझर लागतात किंवा चौकीदार लागतात, जे एक्झिस्टंट स्टाफ आहे त्यांना असिस्ट करण्यासाठी. तर त्यांचं जे पेमेंट आहे ते आपण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंटमधूनच करतो. ते एक प्रकारचं प्रोव्हिजन आहे. ठीक आहे,
ते किती असतं, 1.5 ते 2% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे काय, इस्टॅब्लिशमेंट विच इज डायरेक्टली चार्ज टू दी वर्क्स. नेक्स्ट आहे टूल्स अँड प्लांट्स. आता आपल्याला एखाद्या प्रोजेक्टसाठी मोठमोठ्या मशीन्स लागतात किंवा मोठमोठे टूल्स लागतात, तर ते टूल्ससाठी पण एक प्रोव्हिजन आहे, दॅट इज द 1 to 1.5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. ओके, तर त्यासाठी आपल्याला जे टूल्स आहेत ते अरेंज करावे लागतात. ओके, तर ते कोण करतो, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो स्वतः अरेंज करतो हे टूल्स अँड प्लांट्स. तर त्याचे किती आहे इस्टिमेशन, 1 to 1.5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. नेक्स्ट आहे सिंटेन चार्जेस, डिपार्टमेंटल चार्जेस और सुपरविजन चार्जेस. आता काय होतं, यामध्ये एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ना, त्यानं दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम घेतलं, तर त्यावेळेस त्याचे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस मीट करण्यासाठी प्लॅनिंग किंवा सुपरविजन जे आहे त्यासाठी एक कॉस्ट लागते. त्या कॉस्टलाच म्हणतात सिंटेन चार्जेस, सुपरविजन चार्जेस किंवा डिपार्टमेंटल चार्जेस. आणि ती कॉस्ट असते 10 to 15% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. ओके, तर हे असे आपले इम्पॉर्टंट टर्म्स आहेत दॅट वी हॅव सीन. आता हे आपण 6 टर्म्स पाहिले, तर आपण बाकीचे अजून टर्म्स आहेत. आता आपण बघूया की पुढे बघूया की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन काय असतं, टेक्निकल सँक्शन काय असतं, शेड्यूल ऑफ रेट्स काय असतं, BOQ काय असतं, बिल ऑफ क्वांटिटीज काय असतं, किंवा कार्पेट एरिया काय असतो, प्लिंथ एरिया काय असतो. खूप इंटरेस्टिंग आहे, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. आणि हे लेक्चर आहे ते एकदम पॉवरफुल झालेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला आय होप सगळं समजलेलं असेल. आणि काही नाही आहे तरी मी एकदा रिवाईज करतो. इस्टिमेट काय असतं, इस्टिमेट असतं की आपण प्रोबॅबल जी कॉस्ट तयार केलेली असते कन्स्ट्रक्शन करायच्या आधी, त्याला आपण इस्टिमेट म्हणतो. कोणकोणता डेटा रिक्वायर्ड आहे, ड्रॉइंग लागतं, त्यासाठी स्पेसिफिकेशन लागतं, रेट्स लागतात. टाईप्समध्ये कोणकोणते, प्रिलिमिनरी इस्टिमेट आहे, ॲप्रॉक्सिमेट, त्यालाच ॲबस्ट्रॅक्ट किंवा रफ कॉस्ट इस्टिमेट म्हणतात. रफ कॉस्ट इस्टिमेट कशासाठी लागतं, फॉर गेटिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन एका कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून. ओके, प्लिंथ एरिया इस्टिमेट काय आहे, प्लिंथ एरिया इस्टिमेट आहे, ॲप्रॉक्सिमेट आहे, लिस्ट ॲक्युरेट असतं. प्लिंथ एरिया म्हणजे काय, L/B आणि मल्टिप्लाय बाय प्लिंथ रेट जर केलं तर आपल्याला क्वांटिटी भेटून जाते. क्यूब रेट काय, त्यामध्ये हाईटसुद्धा इन्क्लूड केली जाते, त्यामुळे हे स्लाइटली ॲक्युरेट आहे त्यापेक्षा जास्त. ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटीमध्ये काय म्हणतो, आपल्याला प्लान लागतो. डिटेल्ड इस्टिमेट कशासाठी लागतं, डिटेल्ड इस्टिमेट लागतं की जेव्हा आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन भेटतं रफ कॉस्ट इस्टिमेटवर किंवा ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटवर, आपल्याला टेक्निकल सँक्शनसाठी डिटेल्ड इस्टिमेट तयार करावं लागतं आणि विच इज द मोस्ट ॲक्युरेट इस्टिमेट. नेक्स्ट आहे रिवाइज्ड इस्टिमेट. का बरं करतो आपण प्रिपेअर, 3 कंडिशन आहेत. मटेरियल डेव्हिएशन असेल किंवा जर आपलं जर एक्सपेंडिचर आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शनपेक्षा 10% जास्त गेला असेल किंवा ओरिजिनल सँक्शन इस्टिमेट एक्सिड बाय मोर दॅन 5%, तेव्हा आपण रिवाइज्ड इस्टिमेट प्रिपेअर करतो. सप्लिमेंटरी का तयार करतो आपण, जेव्हा आपण एखादं वर्क घेतलेलं आहे पण ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ द वर्क, म्हणजे ड्युरिंग दॅट वर्क आपल्याला वाटलं की मटेरियल डेव्हिएशनमध्ये थोडं ॲड करावं लागेल ॲडिशनल वर्क, तर त्यानंतर आपण सप्लिमेंटरी इस्टिमेट तयार करतो. आता सप्लिमेंटरी रिवाइज्ड इस्टिमेट काय आहे, जेव्हा आपलं वर्क हे थांबलेलं असतं किंवा आपली जे काम आहे ते 5%पेक्षा जास्त झालेलं असतं आणि मटेरियल डेव्हिएशन पण असतं, तेव्हा आपल्याला वाटते की सप्लिमेंटरी आणि रिवाइज इस्टिमेट तयार करावं. त्यावेळेस एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी ती इस्टिमेट तयार करते आणि त्याचं फ्रेश आपण टेक्निकल सँक्शन तयार होतो. ओके, ह्यामध्ये नंतर आपण बघितलं सम इम्पॉर्टंट टर्म्स. त्यामध्ये पहिलं कॉन्टिजन्सी, वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट, टूल्स अँड प्लांट्स आणि सिंटेन चार्जेस और सुपरविजन चार्जेस. कॉन्टिजन्सी म्हणजे काय, जे आयटम सब हेडमध्ये पण येत नाहीत त्याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. त्याचं किती असतं, 3 to 5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट काय आहे, जे आपण इस्टॅब्लिशमेंट आहे विच इज डायरेक्टली चार्ज टू दी वर्क्स, त्याला वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणतात. त्याचं किती आहे प्रोव्हिजन, 1.5 ते 2%. टूल्स अँड प्लांट्स, आपल्याला बिग मशिनरी लागतात किंवा आपल्याला वेरियस टूल्स लागतात. नॉर्मली आहे ते कॉन्ट्रॅक्टरला स्वतःलाच अरेंज करावं लागतात. त्याचं किती प्रोव्हिजन आहे, 1 ते 1.5% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट. आणि सिंटेन चार्ज काय, जेव्हा आपलं डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम घेतं तर त्याचे जी कॉस्ट मीट करण्यासाठी, एक्सपेन्सेस मीट करण्यासाठी आपल्याला एक कॉस्ट लागते, दॅट इज द 10 to 15% ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. याला आपण सिंटेन्स किंवा सुपरविजन किंवा डिपार्टमेंटल चार्जेस म्हणतो. ठीक आहे, तर एक सिम्पल आहे, एकदम रिव्हिजन परफेक्ट झालेली आहे, काही ताण नाही आहे. हे जर लेक्चर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला अदर दॅन दॅट काही करायची गरज नाही आहे.
ओके, तर आता ही जी PDF आहे मी ती टेलिग्रामवर एंड करेल तुम्हाला. ते सिव्हिल मास्टर स्क्वॉड म्हणून आपलं चॅनल आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथेही तुम्हाला भेटून जाईल. ओके, आणि हे जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जर आपलं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. खूप आपण एफर्ट्स घेतोय तुम्हाला समजण्यासाठी आणि आवर मेन पर्पज इज टू एज्युकेट यू पीपल. कारण तुम्हीच आपले यूथ आहात, आपणच सगळे यूथ आहेत आणि आपल्यालाच आपला देश घडवायचा आहे आणि आपल्याला चांगले ब्युरोक्रॅट्स तयार करायचे आहेत. ओके, आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सी या, बाय बाय.